गुड मॉर्निंग एव्हरीवन। आज आपण घेणार आहोत फंक्शनल ग्रुप आणि त्यांचे नाव। जर आपल्याला फंक्शनल ग्रुप आले नाही तर आपल्याला 12th चे चॅप्टर येणार नाही, जसे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल, फिनॉल आणि इथर, अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अमाइन, म्हणजे हे तुमचे फंक्शनल ग्रुपच आहेत। आणि या फंक्शनल ग्रुपवर तुमचे 12वीचे 4 चॅप्टर आहेत आणि त्यांचे मार्क्स पण छान आहेत। तर जर मला घ्यायचं आहे RX, तर पहिला फंक्शनल ग्रुप आहे तुमचा RX। आता X म्हणजे तुम्ही तिथं क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन लिहू शकता, म्हणजे X च्या ठिकाणी क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन लिहू शकता। तर R म्हणजे होतं तुमचा अल्कीन, R म्हणजे होतो अल्कीन आणि X म्हणजे होतो हलाईड, आणि क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन तुमचे काय आहे ते हॅलोजन, तर याला म्हणतात हलाईड। जर तुम्ही X च्या ठिकाणी क्लोरीन घेतले तर अल्किल क्लोराइड, जर X च्या ठिकाणी Br घेतले तर अल्किल ब्रोमाइड, आयोडीन घेतले तर अल्किल आयोडाइड। नंतर दुसरा आहे ROH, याला म्हणतात अल्किल अल्कोहोल, याला म्हणतात अल्किल अल्कोहोल। नंतर आहे तुमचा RNH2, म्हणजे RNH2, जिथे NH2 असतो त्याला अमाइन म्हणतात, आणि R म्हणजे तुमचा आहे अल्किल आणि NH2 म्हणजे अमाइन, म्हणजे अल्किल अमाइन। पहिलं झालं अल्किल अल्कोहोल, पहिला अल्किल हलाइड, दुसरा अल्किल अल्कोहोल, तिसरा अल्किल अमाइन। नंतर येतो ROR, म्हणजे हा अल्कोहोलचा भाऊ बहीण आहे, म्हणजे H च्या ठिकाणी काय लिहिलंय आपण R, तर याला म्हणतात इथर, म्हणजे जिथं तुम्हाला ROR दिसेल तर त्याला म्हणतात इथर। नंतर येतात डबल बॉन्ड वाले कंपाऊंड, जसे हे तुमचे सिंगल बॉन्ड झाले पूर्ण। नंतर येतात जसं एक्झाम्पल इथे लिहिते मी C डबल बॉन्ड OH, तर याला म्हणतात अल्डिहाइड। दुसरा आहे C डबल बॉन्ड OR, याला म्हणतात कीटोन। नंतर C डबल बॉन्ड OH, याला म्हणतात कार्बोक्सिलिक ऍसिड, नंतर C डबल बॉन्ड OR, याला म्हणतात इस्टर, आणि लास्ट या साईडला C डबल बॉन्ड NH2 असेल तर याला म्हणतात अमाइड, म्हणजे आपल्याला मेन फंक्शनल ग्रुप हेच आहे। याच्यानंतर यांचे मॉडिफिकेशन करून आपण खूप सारे फंक्शनल ग्रुप लर्न करतो। म्हणजे पहिला आहे RX, जर X च्या ठिकाणी क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन लिहिले तर याचा होतो अल्किल हलाइड। दुसरा आहे ROH, याला म्हणतात अल्किल अल्कोहोल। तिसरा RNH2, याला म्हणतात अल्किल अमाइन। नंतर ROR, याला म्हणतात इथर। जर इथं RC डबल बॉन्ड O, सर्वांमध्ये RC डबल बॉन्ड O सर्वच कॉमन आहे, फक्त फरक आहे जर H असेल तर अल्डिहाइड, या साईडला R असेल तर कीटोन, OH असेल तर कार्बोक्सिलिक ऍसिड, OR असेल तर इस्टर, आणि जर NH2 असेल C डबल बॉन्ड ONH2 तर याला म्हणतात अमाइन। नंतर हे खूप सारे आहे। जर मी बेन्झीन, याला जर आपण असं स्ट्रक्चर काढलं तर याला म्हणतात बेन्झीन, आणि हे बॉन्ड अल्टरनेटच लिहायचे। तर याचं स्ट्रक्चर काढायचं आहे तर पहिले उलटा V लिहून घ्यायचं, नंतर 2 सरळ लाईन आणि सीधा V लिहून घ्यायचं। जिथं डबल बॉन्ड दिले तो बॉन्ड सोडून एक बॉन्ड लिहायचं, तो बॉन्ड सोडून दुसरा बॉन्ड लिहायचा, म्हणजे अल्टरनेट डबल बॉन्ड द्यायचे, स्ट्रक्चर करेक्ट करायचं। याच्यानंतर याला बेन्झीन म्हणतात। जर मी इथं CH3 लावले, म्हणजे बेन्झीनला जर CH3 लावले तर याला म्हणतात टोलुईन, नेक्स्ट जर मी बेन्झीनला NH2 लावले तर याला म्हणतात ऍनिलीन। अजून जर मी बेन्झीनला अल्टरनेट डबल बॉन्ड आणि बेन्झीनला जर OCH3 लावली तर याला म्हणतात ऍनिसोल।
नंतर जर मी बेन्झीन घेतला आणि बेन्झीनलाच जर लावला C डबल बॉन्ड O आणि H तर याला म्हणतात बेन्झाल्डिहाइड. म्हणजे बेन्झीनला अल्डिहाइड लावला म्हणून बेन्झाल्डिहाइड. नंतर अजून जर बेन्झीन घेतला आणि बेन्झीनला ऍसिड लावला म्हणजे C डबल बॉन्ड O OH त्याला म्हणतात बेन्झोइक ऍसिड. बेन्झोइक ऍसिड. नंतर जर मी बेन्झीन घेतला आणि बेन्झीनलाच लावलं, इथं लावलं C, याला लावलं एक H आणि लावलं 2 CH3 आणि अजून एक CH3 तर याला म्हणतात क्युमिन. म्हणजे असे खूप सारे कंपाऊंड आहेत. हे तुमचे पूर्ण बेन्झीनचे झाले. जर सिंगल कंपाऊंड असेल बेन्झीन त्याला आपण बेन्झीन म्हणतो. जर बेन्झीनला CH3 लागला असेल तर टोलुईन. बेन्झीनला जर NH2 लागला असेल तर ॲनिलीन. बेन्झीनला OCH3 लागला असेल तर ॲनिसोल. नंतर बेन्झीनला अल्डिहाइड लागले असेल तर बेन्झाल्डिहाइड. बेन्झीनला ऍसिड लागला असेल तर बेन्झोइक ऍसिड. आणि बेन्झीनला जर तुमचा CH CH3 जर कंपाऊंड असेल तर याला म्हणतात क्युमिन. आणि